नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे तिचं नसणं पदोपदी जाणवतं. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. आज विनोदरावांचा 75वा वाढदिवस. नलू गेल्यापासून त्यांनी गेली 4 वर्ष वाढदिवस साजराच केला नाही. कारण ती गेल्यावर आयुष्यात आलेली उदासीनता दिवसागणिक वाढत चाललेली. घरातलं घरपण जाऊन आज एक प्रकारची मरगळ आलेली. सगळ्या वस्तू गेल्या 4 वर्षांपासून आहे तिथेच, आहे तशाच आहेत. स्वयंपाक करायला नलूनेच ठेवलेली रेखा 2 वेळेस येते. घराची साफसफाई करून जाते. बस तेवढाच काय तो जिवंतपणा येतो घराला. 3 मित्र आहेत बागेतली. तास 2 तास त्यांच्याबरोबर गप्पा करून खायला धावणाऱ्या घरात त्यांना परतावंसं वाटतच नाही. पण जाणार कुठे? पुरुष असण्याचा लहानपणापासून मनावर बसलेला शिक्का आणि घर सांभाळावं फक्त बाईच्या जातीने हा रक्तात भिनलेला संस्कार, यामुळे आपण संसारात मदत केली पाहिजे असं त्यांना कधीच वाटलं नाही. नलू ही नोकरी करायची. सुरुवातीला तिला वाटायचं की त्यांनी तिला घरात थोडी मदत करावी. तर त्यांनी सुनावलं की तुला लग्नानंतर नोकरी करण्याची परवानगी दिली याच अटीवर की तुला घर सांभाळून सर्व काही करावं लागेल. सुरुवातीला तिने त्यांना सांगून बघितलं. पण शेवटी एकली चलो रे ठरवलं तिने. ते सगळ्या बाबींमध्ये कायम नलूवर अवलंबून. घरात काय लागतं, कुठे काय ठेवलेलं असतं याकडे त्यांनी कधी लक्षच दिलं नाही. ऑफिसमधून आल्यावर नलू हे दे, नलू ते दे एवढंच काय ते त्यांना जमायचं. नलू मात्र नोकरी करायची, घराकडं मुलांकडं लक्ष द्यायची. ऑफिसमधून ती घरी आली की मुलांचा कलकलाट सुरू व्हायचा. कितीही थकलेली असली तरी ती त्यांच्यात रमून जायची. ते ऑफिसमधून यायचे ते ओढलेल्या आंबलेल्या तोंडानेच. सुरुवातीला मुलं त्यांच्याही जवळ यायची, पण ते वसकन खेकसायचे त्यांच्यावर. बिच्चारी तोंड लहानसं करून आईच्या पदरामागे लपायची. मुलं मोठी होता होता कधी त्यांच्यापासून दूर गेली ते कळलंच नाही. मुलगा शिकायला लंडनला गेला आणि तिथेच रमला. मुलगी न्यूझीलंडला गेली ती कायमचीच. दोघं नित्यनेमाने आईला फोन करायचे. मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये दुवा नलूच होती. वर्षातून 1दा-2दा यायचे. ते आले की तिचा कामाचा उरक बघण्यासारखा असायचा. ती त्यांच्यासाठी रोज नवनवीन पदार्थ करायची. सोबत घेऊन जाण्याचे फराळाचे जिन्नस बनवून द्यायची. मुलं आली की तिच्याच मागे मागे असायची. वय वाढलं तसं काम जबाबदाऱ्याही वाढल्या, म्हणजे फक्त तिच्याच. आणि एके दिवशी ती शांत झाली ती कायमची. महिन्याभरापासून पाठ दुखते, हात दुखतोय म्हणायची, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. ती आपल्याच हाताने कधी अमृतांजन तर कधी आयोडेक्स लावत बसायची. त्यांना वास सहन व्हायचा नाही म्हणून ती दुसऱ्या खोलीत झोपायची. सकाळचे 8 वाजले. नलू अजून कशी उठली नाही म्हणून ते चरफडत बाहेर सोफ्यावर बसले होते. एरवी एका आवाजात बाहेर येणारी 4दा आवाज देऊनही बाहेर आली नाही म्हणून ते खोलीत आले. खोलीत अमृतांजनचा वास पसरला होता आणि पलंगावर शांत झोपलेली ती. आता त्यांनी 100दा आवाज दिला तरी उठणार नव्हती. पुरुष रडत नसतात. त्यांनी फोनवर त्यांच्या नातलगांना कळवलं. घर लोकांनी गजबजून गेलं. किती लोकांसाठी ती धावली असेल हे तिच्या अंत्ययात्रेत आलेल्या जवळच्या दूरच्या लोकांना बघून समजलं. मुलगा मुलगी लगेच आले. आईसाठीचा त्यांचा शोक बघून त्यांनाही गहिवरून आलं. ते मुलांच्या जवळ गेले, पण मुलं त्यांना बिलगली नाहीत. ती एकमेकांना पकडून बसून राहिली. 10-15 दिवस राहून मुलं परत गेली. आई अवेळी गेली ती त्यांच्यामुळेच असं मुलांना वाटत. आई गेल्यानंतर मुलं 4 वर्षात एकदाच आली.
वर भेटली. मुलांनी कधी फोन केला ते त्यांना आठवत नाही. लहानपणापासूनच मुलांना कधी जवळ घेऊन लाड केले नाहीत की कधी त्यांच्या पाठीवर हात फिरवला नाही. मग आता अल्लादीनची जादू तर नाही ना की मुलं त्यांच्या जवळ येतील. आज नलू जिवंत असती तर आपण घरची जबाबदारी थोडी उचलली असती. आज नलू जिवंत असती तर आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो. तर आज त्यांना नलूची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. मित्रमैत्रिणींनो, या कथेमधून मिळणारा बोध हाच आहे की काही गोष्टी हातातून निघून गेल्यानंतरच त्याचं महत्त्व कळतं. आशा करते तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.